नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 130.75 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला जेव्हापासून लिस्ट झाला आहे तेव्हापासून आपल्या शेअर होल्डर्सला 22.93%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेड सेक्युर्ड लार्जेस्ट एव्हर ऑर्डर वर्थ ₹1087.34 करोड फ्रॉम गोरखपूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. तर मित्रांनो, गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेडला 1,087.34 कोटी रुपयांचं ऑर्डर मिळालं आहे गोरखपूर डेव्हलपमेंट ऑथॉरिटीकडून. आणि मित्रांनो, हा ऑर्डर गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेडला 30 महिने म्हणजे 2.5 वर्षांमध्ये पूर्ण करायचा आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला गरुडा कन्स्ट्रक्शन अँड इंजिनिअरिंग लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 6.5%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 5,265 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 1.59%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 55,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. मित्रांनो, L&T टेक Q3 रिझल्ट कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स फॉल्स 4% इयर ऑन इयर बेसिस ₹322 करोड. रेव्हेन्यू रायजेस 9%. तर मित्रांनो, काल L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडचा Q3चा रिझल्ट आला आहे आणि मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 4%ने पडून 322 कोटी रुपये आला आहे आणि या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 9%ने इन्क्रीज झाला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा Q3चा रिझल्ट एवढा तर काही खास पाहायला मिळाला नाही, परंतु मित्रांनो, या कंपनीच्या मॅनेजमेंटने असे म्हटले आहे की या कंपनीचा बिझनेस फ्युचरमध्ये चांगला ग्रो होऊ शकतो आणि मित्रांनो, त्याचमुळे आज आपल्याला या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये 8.5%पेक्षाही जास्तीचा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. आणि मित्रांनो, ही कंपनी छोटी मोठी कंपनी नाही. या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 56,000 कोटी रुपयांचा आहे. चला आता बोलूया झोमॅटो लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 243.85 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 82.59%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेड शेअर ॲडव्हान्स 7% ॲज CLSA ॲड्स स्टॉक टू हाय कन्व्हिक्शन ओव्हरवेट रेजेज टार्गेट प्राईज ₹400. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, झोमॅटो लिमिटेडवर ब्रोकरेज फर्म CLSAने 400 रुपयांचा टार्गेट प्राईज दिला आहे आणि मित्रांनो, या ब्रोकरेज फर्मचं असं म्हणणं आहे की हा स्टॉक कालच्या क्लोजिंग प्राईजने 64% वरती जाऊ शकतो. आणि मित्रांनो, अशी सुद्धा अपडेट आहे की अपकमिंग निफ्टी 50च्या रिबॅलेन्सिंगमध्ये झोमॅटो लिमिटेडचा शेअर निफ्टी 50मध्ये ॲड होऊ शकतो. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे ट्रेंट लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6,230 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 96.77%चे जबरदस्त रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे आज सकाळी 11:15 वाजता. तर मित्रांनो, ट्रेंट लिमिटेडने 6
फेब्रुवारी 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे आणि ही कंपनी 6 फेब्रुवारी 2025ला आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज करू शकते. चला आता बोलूया डिफेन्स सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भारत डायनेमिक्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईस आहे 1200 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 37.43%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 44,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेड शेअर प्राईज सर्जेस 8% ऑन विनिंग ₹2,960 करोड ऑर्डर फ्रॉम MOD. तर मित्रांनो, भारत डायनेमिक्स लिमिटेडला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सकडून 2,960 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. कशासाठी? इंडियन नेव्हीला मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईल्स सप्लाय करण्यासाठी. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे आज आपल्याला भारत डायनेमिक्स लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 5.82% म्हणजे जवळपास 6%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया रेल्वे सेक्टरच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 412 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 84.30%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 86,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, ही जी अपडेट आहे ही मित्रांनो काल आली होती संध्याकाळी आणि मित्रांनो, ही जी अपडेट आहे मी तुमच्यासोबत शेअरसुद्धा केली होती रात्रीच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, इथे म्हणजे काल RVNLला जवळपास 3,600 कोटी रुपयांचं ऑर्डर मिळाले होते आणि मित्रांनो, ही अपडेट आहे आजची दुपारी 12 वाजताची. तर मित्रांनो, इथे पण RVNLला ऑर्डर मिळाले आहे जवळपास 9,600 कोटी रुपयांचे. म्हणजे मित्रांनो, RVNLला टोटल 13,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे ऑर्डर मिळाले आहे आणि मित्रांनो, या ऑर्डरचे टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. आणि मित्रांनो, याच 2 ऑर्डर्समुळे आज आपल्याला रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअर प्राईजमध्ये 10.78% म्हणजे जवळपास 11%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.